घटनेमध्ये जवळपास 100 गाड्यांचं नुकसान झालंय। अशा वेळी गाडीचा इन्शुरन्स क्लेम करायचा आहे हा सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल। एनडीटीव्ही प्रॉफिटचे सहकारी अलेक्स मॅथ्यूची सोबत सहकारी प्रज्ञा कुलकर्णीनं या संदर्भातली माहिती दिली आहे। घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झालंय। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं तो नुकसान झालेलं आहेच आहे, पण त्याबरोबरीनं मोठं नुकसान हे वाहनांचं सुद्धा झालेलं आहे। प्रकारची वाहनं येत आहेत, मात्र हे नुकसान झालेलं असताना आता त्याची भरपाई होऊ शकते का? इन्शुरन्सच्या माध्यमातून ती भरपाई कशी होऊ शकते? अगदी मानवी म्हणजे आपल्याला झालेल्या दुखापतीपासून ते आपल्या वाहनांना झालेल्या दुखापतीपर्यंत कशा स्वरूपात इन्शुरन्स कंपन्या या मदत करू शकतात, या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत अलेक्स मॅथ्यू, जे एनडीटीव्हीचे डेप्युटी एडिटर आहेत, आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय स्वरूपात या सगळ्यामध्ये कशा स्वरूपात इन्शुरन्स कंपन्या मदत करू शकतात। तर जनरली लोकांना माहीत असेल की मोटर इन्शुरन्स कंपल्सरी आहे। जर तुमच्याकडे व्हेकल आहे तर तुमच्याकडे मोटर इन्शुरन्स घेण्याची इट इज इम्पॉर्टंट नाही, इट इज कंपल्सरी, गरजेचं आहे। तर त्या संदर्भात इन द इव्हेंट ऑफ अ कलॅमिटी, नॅचरल कलॅमिटी असल्यामुळे इट इज क्लेमेबल अंडर इन्शुरन्स, म्हणजे त्याच्यात तुम्ही क्लेम करू शकता। तुम्हाला जाऊन इन्शुरन्स कंपनीला बोलायला लागेल की असं क्लेम तुम्हाला करायचं आहे, डिटेल्स तुम्हाला दाखवायला लागेल। किती क्लेम करू शकतात ते पॉलिसीवर निर्भर आहे। जर को पे ऑप्शन आहे त्याच्यात, विच इज जनरली द चीपर पॉलिसी, म्हणजे प्रीमियम कमी असलेला पॉलिसी, मग तुमच्या खिशामधून तुम्हाला काढून पैसे द्यायला लागेल। जर झिरो डेप आहे आणि बंपर टू बंपर पॉलिसी आहे तर तुम्हाला कमी पे करायला लागेल त्याच्यात। दॅट इज द मेन डिफरन्स त्याच्यात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जे लोकांना त्रास झालेला आहे, अनेकांना जखमी झालेले आहेत, अनेक जण गेलेले आहेत, पण जखमी झालेल्यांसाठी इन्शुरन्स कंपन्या कशा पद्धतीनं मदत करू शकतात? ॲक्च्युली ह्या सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे की ते मेडिकल एक्सपेन्सेस कव्हर करणार आहे, पण जर ते त्याच्यात इफ देर इज अ प्रॉब्लेम तर तुमच्याकडे जर मेडिकल इन्शुरन्स आहे तर मेडिकल इन्शुरन्समध्ये तुमचं मेडिकल एक्सपेन्सेस कवर होऊन जाईल। पण त्याच्यात जर लोक जखमी झालेत आणि डिसेबिलिटी आहे, फॉर एक्झाम्पल उजवी हात तुम्ही यूज करतायत आणि उजवी हाताला लागलं आहे, म्हणजे जखमी झाले आहेत आणि तुम्ही वापरू शकत नाही, तुमच्या कामामध्ये बंदी लागले, म्हणजे तुम्ही काम करू शकत नाही त्याच्यावर, हो, तर त्याच्यात फक्त देर इज ए ॲक्सिडेंट कवर, पण ते वेगळं पॉलिसी आहे। जर तुमच्याकडे ते पॉलिसी नाही आहे तर ऑप्शन नाही आहे तुम्हाला, पण जर तुमच्याकडे ते पॉलिसी आहे तर टिल द टाईम ते बरोबर, म्हणजे टिल द टाईम दॅट इट हील्स, व्हॉट इज द वर्ड फॉर दॅट, बरं होण्यासाठी जितकं वेळ लागेल तोपर्यंत तुम्हाला कवर होऊन जाईल त्या पॉलिसीमध्ये। पण या सगळ्यामध्ये आता गव्हर्नमेंटचा तुम्ही एक उल्लेख केलेला आहेच आहे, गव्हर्नमेंट यामध्ये मदत करतं आहे, पण ज्या कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या खास करून ज्या आहेत, त्या अजून कोणत्या मदत देऊ शकतात? जसं म्हटलं आपण हाफ इंजुरी किंवा ज्यांचे तर मृत्यू झालेले आहेत अशांच्या सुद्धा काही जर इन्शुरन्स पॉलिसी असेल त्यांनाही फायदा होणार आहे, मात्र त्याबरोबरीनं ज्यांची वाहनं आहेत आणि त्यांनी काहीच इन्शुरन्स केलेला नाही आहे, मग रिक्षा असतील, टॅक्सी असतील, अशांसाठी काय असू शकतं? लॉस ऑफ लाईफ फक्त लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला क्लेम करू शकणार आहे, आणि ते ऑब्व्हियसली पॉलिसी वेगळं आहे। देर इज अ सर्टन अमाऊंट ऑफ कवर, म्हणजे कुठल्या मोटर इन्शुरन्समध्ये तुम्हाला लाईफ कवर पण असतात, पण मोस्ट पॉलिसीजमध्ये ते ऑप्शन नाही आहे आणि लोक घेत नाही। तर मोर दॅन एनिथिंग एल्स असं प्रकारचे जे इव्हेंट फारच कमी ठिकाणी होऊन जाते, पण यू शुड थिंक अबाउट इट की तुम्हाला जाऊन इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला लागेल, म्हणजे तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंट कवर असायला पाहिजे। सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट। खूप खूप धन्यवाद अलेक्सजी, खूप छान माहिती दिली त्याबद्दल। तर नेमका स्वरूपामध्ये या ज्या दुर्घटना घडतात त्याच्यामध्ये काय स्वरूपाचे इन्शुरन्स असायला हवेत आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे या निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे।